हा रत्नागिरी हापूस आहे. बघा रत्नागिरी हापूस आंबा आहे. हे बघा प्युअर देवगडचं आहे. क्वालिटी चांगली आहे, एक नंबर एक प्रकारचा. दाखवता का काढून? हो. बॉक्स आहे. बघा हे मिडियम साईज आंबा हे आहे. 800 रुपये डझन आहे. हे हापूस हे 800 कसा? हे 130. 130 रुपये किलो आहे. लालबाग 120 रुपये किलो. 1 किलो मध्ये मिळतात आंबा. एक्सपोर्टचं रिजेक्शन बघा तुमच्या एक्सपोर्ट साठी पण आहे त्यांनी आंबा आहे. आणि रिजेक्शन. नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण. आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आज आपण आहे ना गुलटेकडी मार्केट फूड मार्केट मध्ये आपल्याला आहे ना मँगोचा सीझन चालू झालेला आहे. मँगोचा सीझन म्हणलं की आपण हापूस आंबा, पायरी, देवगड हापूस आंबा किंवा इथं आंबा आहे ना किलो मध्ये पण मिळतात. हे बदामी आंबा किंवा तुम्हाला लालबागचा आंबा किलो मध्ये मिळतात. इथे भरपूर आवक निर्माण झालेली आहे आणि हापूस आंबा पण भरपूर प्रमाणात आहे. तर चला बघू आता. आणि बाकीच्या पण फ्रुट्स आपण बघणार आहे. स्क्रीनवरती पूर्ण पत्ता दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण हे मार्केटचा पत्ता दिलेला आहे. हे मार्केट यार्ड आहे ना स्वारगेट पासून 2 किलोमीटर म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही स्वारगेट मेट्रो स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावरती यार्डला येऊ शकता. हे इथून पूर्ण अख्ख्या पुणे जिल्ह्यात फ्रूटचं सप्लाय होतं. चला आणि तुम्हाला जास्त नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओ चालू करू. यार्ड मध्ये आहे ना 901 लक्ष्मीनारायण आणि सन्स अवधूत फूड्स इथे आहे ना रत्नागिरीचे आंबे भरपूर आलेले आहे. तर त्यांना आता त्यांची माहिती विचारू. सांगा थोडं माहिती सांगता का आंब्याची? हे बघा हे रत्नागिरीचे हापूस आहे. हा हे 6 डॅनाची पेटी आहे. हो 6 डॅनाचा आंबा आहे. ही 8 डॅनाचा आंबा आहे. 8 डझन का? हे 8 डॅन आहे. ही छोटी साईज. हा हे 8 डझन आहे. ही छोटी साईज आंबा. आणि हे बघा हे पायरी आहे, अमृत पायरी, रत्नागिरीची पायरी आहे. ही ना हा रत्नागिरीची पायरी आहे. हे रत्नागिरीची हे पायरी 7 डॅनचे आंबे आहे. 7 डझन. हा हे 7 डझन आहे. 7 डझन 6 डझन 6 डॅन ह्याचे पैसे मोठे 5 डझनचे आहे. 5 डझनचे. हा ह्याचे पैसे मोठे 5 डॅनचे असते. आणि 8 डॅन 9 डॅनची बी पेटी असती. 8 डझन 9 9 डझन. डॅनची बी पेटी असती. आणि हे रत्नागिरी आहे ना पुरा? हे प्युअर रत्नागिरीचे आंबे आहे. ओके. क्वालिटी आले आंबे आहे. हे तयारची बाजार आहे 6,000 रुपये पर्यंत, 5,500-6,000 रुपये. कच्चे 500-1000 रुपये रेट कमी आहे. ओके कच्चेचे रेट 4,500-5,000 रुपये, तयारचे 500-1000 रुपये जास्त आहे. ओके. अलग अलग आणि 1 डझनचे 2. हे एगड्यांचे बॉक्स आहे. हा हे एगड्यांचे मीडियम साईजचे बॉक्स आहे. बघा हे मिडियम साईज हा. आंबा आहे. हे 800 रुपये डझन आहे. हे हापूस. हे 800 पर्यंत डझन आहे. ओके. आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे ते 900-1000 रुपये डझन आहे. हे आता आंब्याचा सीझन चालू झालेलं आहे आणि रेट कमी जास्त होत असतात. ते एक पहिले नोंद घ्यावी. ते तरी सरांनी आपल्याला आंब्याचा रेट सांगितलेला आहे. 1 डझन 800 रुपयापासून तुमचे चालू आहे. तुम्ही जर मार्केट यार्डच्या जवळ असाल तर तुम्ही दादांच्या स्टॉलला भेट द्या. 901 लक्ष्मीनारायण. 800 ते 1500 पर्यंत डझनाच्या रेट आहे चांगले आंब्याच्या. आणि तुमचं जसं- टायमिंग जसं काय आहे शॉपचा? टायमिंग काय आहे? टायमिंग सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. आताची असतात ना? टायमिंग 2 पर्यंत आहे. तर पुढच्या टायमिंगला काही माहिती नाही. चालेल. वाढणार तर टाइम वाढणार. आता 2 पर्यंत आहे टायमिंग. ओके ओके. 6 ते 2 तर बरोबर. नक्की तुम्ही भेट द्या. भेट. आता फ्रूट मार्केट मध्ये ना रत्नागिरी हापूस आंबा आलेले आहे. गाळा नंबर 467 श्री गुरुदत्त दत्त एजन्सी झेंडे बंधू यांच्याकडे ना भरपूर रत्नागिरी आंबा आहे. त्याची माहिती विचारू. थोडी सांगता का माहिती जरा? आता हा रत्नागिरीचा आंबा आहे. रत्नागिरी. हा 1100-1200 रुपयाला 1 डझन आहे जवळजवळ. ओके. म्हणजे आता सुरुवातच झालेली सुरुवात आहे. आहे त्याच्यामुळे. ओके. म्हणजे आता सुरुवात झालेली आहे. आता 29 मार्च तारीख आहे आपली या रेटला आहे. आणि जसं जसं आवक वाढेल तसं हे प्युअर रत्नागिरी आहे ना? हा प्युअर हा. आणि हे किती डझनची आहे? 1 डझन. ओके. 1100 ते 1200 रुपये रेट आहे बघा सर. आणि हे एक्सपोर्टचं आहे, रत्नागिरीचं आहे, पण एक्सपोर्टचं रिजेक्शन असतं. ओके. म्हणजे एक्सपोर्टला जाताना हे असं डेट तुटला हे काय असेल ना हो. तर हे चालत नाही म्हणून हे एक्सपोर्टचं रिजेक्शन बघा तुमच्या एक्सपोर्ट साठी पण आहे त्यांनी आंबा आहे आणि रिजेक्शन. रिजेक्शन आहे. कसं त्यांना पॅकिंग बिकिंग करून ठेवलेलं आहे पूर्ण आंब्याला. आणि ही पण 1 डझनची आहे ना? हा 1 डझन. आणि हे हा. आता हा कर्नाटकचा हापूस आहे. हे कर्नाटकी हापूस आहे बघा. हा कर्नाटकी हापूस. बघा यांनी डायरेक्ट सांगितलं की हे कर्नाटक हापूस आहे. हा
हा 700 ते 800 रुपयाला एक डझन मिळतो इथं बारा. ओके 700 ते 800 रुपये डझन. हे सर्व प्रकारचे हापूस तुमच्याकडे मिळतात सगळ्याचं. आणि आता सुरुवात झाली आणि बाकीचे फ्रुट्स पण मिळतात तर त्यांना विचारा. हा, सांगा ना. ही मलबेरी आहे महाबळेश्वरची. हे महाबळेश्वरची बघा. हे महाबळेश्वरची. ओके. अजून काय आहे? कलिंगड आहे. कलिंगड आहे आणि सफरचंद पण आहे बघा आणि ड्रॅगन फ्रुट्स पण आहे इथे. हा व्हिएतनामचा ड्रॅगन. हे व्हिएतनामचं ड्रॅगन फ्रुट्स आहे. ते तुम्ही मार्केट यार्ड मध्ये आला की गाळा नंबर 467 ला भेट द्या. धन्यवाद. सर्वसाधारण आंबे जे आहेत दाखवा. चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आहेत. हे बघा हे जे आहेत हे 15 नगाचा बॉक्स आहे. हा 12 नगाचा बॉक्स आहे. 1 डझनचा. हो आणि हे 10 नगाचा बॉक्स आहे. ओके. हा माल खूप चांगला आहे. प्युअर देवगड आहे ना? प्युअर देवगड आहे. हे 18 नगाचा बॉक्स आहे. ओके. अशी पॅकिंग असते 12, 15, 18. ओके. हा हे बघा प्युअर देवगडचं आहे. क्वालिटी चांगली आहे. एक नंबर एक प्रकारचा. दाखवता का काढून? हो हे आंबे फार चांगले आहेत. हे पातळ सालीचे आंबे असतात. हे पातळ सालीचे. पातळ सालीचे आणि आतमधून केसरी कलर आंबा असतो. ओके. प्युअर माल आहे. बघा देवगड. आणि त्यांनी सांगितले की किती आंब्याची पेटी आणि 1 डझनची पण पेटी आहे. हा ते आता कच्चे आंबे नाही. हो आता हे आवक कच्च्या मालाची आवक वाढलेली आहे. हा आता 8-10 दिवसांनी रेट कमी होतील ओके. बऱ्यापैकी. आता रेट आपण इथं सांगणार नाही. तुम्ही जर मार्केट यार्डला आला तर दादांच्या शॉपला व्हिजिट करा. प्युअर देवगड हापूस आंबे तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला आंब्याची हे दाखवतो. हे बघा, आणि 1 डझनचे 10 मिळत. हा ही पायरी आहे ना? हो ओके. हे पण 1 डझनचे ना? हो 1 डझन आहे पूर्ण. ओके. हा. एकदम गोड पायरी आहे. मधुर पायरी. त्याला अमृत पायरी म्हणतात. अजून आताची अमृत आवक पायरी. आज आवक झालेली आहे. हे पण देवगडचीच. हो ओके. आज किती टायमिंग काय आहे शॉपचं? सकाळी 5 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत. धन्यवाद. मार्केट यार्ड मध्ये हे गाळा नंबर 688 किरण फूड्स येथे आहे ना हापूस आंबा भरपूर प्रमाणात आलेला आहे. तर त्यांच्याकडे थोडी माहिती येते. थोडी माहिती सांगता का आंब्याची? हो आता आंब्याचे बाजार कमी झालेले आहेत. हा पहिले बाजार 8 ते 10 हजार रुपये होते. हा. आता तेच आंबे 5 ते 6 हजार रुपये डझन पेटी प्रमाणे आलेले आहेत. दाखवता का? ठीक आहे. हे आंबे 5 डझन आहेत. ओके. हे 6 डझन आहेत. हा कोणता आहे? हा रत्नागिरी हापूस आहे. बघा, रत्नागिरी हापूस आंबा आहे. एक हा आता 1200 रुपये डझन म्हणजे 6000 रुपयाला पेटी. ओके. ही पेटी मध्ये घेतली तर तुम्हाला 6000 रुपयाला पेटी. आणि ही छोटी साईज आहे ना? हो हे 6 डझन. 6 डझनची. आणि 1 डझन पण मिळतात ना? हो 1 डझन पण मिळतो. ओके. हे पेटी मध्ये घेतलं तर तुम्हाला भरपूर स्वस्त पडेल. होलसेल मध्ये मिळतात. आणि हे पेटी किती डझनची? आणि ते केशरची पेटी आहे. केशर. केशर हापूस आहे. हो का? रत्नागिरी केशर. हे रत्नागिरी केशर आहे. ही कशी आहे दादा? हे केशर आहे 1000 रुपये डझन. 1000 रुपये डझन. हा बघा हे केशर आंबा आहे. ते पूर्ण तयार झालेली आहे बघा जवळजवळ. ही पेटी आहे हे आंब्याची. हे रत्नागिरी हापूस आहे. हे 5 डझन. हो 5 डझन आहे. हे 5 डझनची. हा बघा 5 डझनची पण पेटी आहे, 6 डझनची पण पेटी आहे आणि 60 डझनची पण पेटी आहे. त्याचा रेट हे जास्त कमी जास्त होऊ शकतो. सर्वसामान्य लोकांना खाण्यास होते आंबे झालेले आहेत. तयार बाजार झाले. झालेले आहेत. हा म्हणून तो ब्लॉग बनवलाय आता. धन्यवाद. आपल्याला आहे ना फ्रूट मार्केट मध्ये श्री महालक्ष्मी माता मंदिराच्या शेजारी हे आपल्याला आंब्याचं स्टॉल पाहायला मिळालंय. ते त्यांना विचारू, त्यांना माहिती. दादा तुमच्याकडे कोणते कोणते आंबे मिळतात? लालबाग आहे, हापूस दाखवा ना. आहे. हे लालबाग आहे. हे लालबाग ना? हा ओके. हे लालबाग कसं आहे? लालबाग 120 रुपये किलो. 1 किलो मध्ये मिळतात आंबा. हा लालबागचा आंबा आहे. आणि हा बदामी? बदाम आहे. हे बदामी कसा? हे 130. 130 रुपये किलो आहे. हे आता हे पण बदाम हे थोडं हे चांगल्या क्वालिटी आहे. ओके ओके. ही चांगली quality. बेस्ट क्वालिटी आहे. याचा भाव 150 रुपये पर्यंत असेल. ओके. म्हणजे बदामी लालबाग तुम्ही किलो मध्ये घेऊ शकता. हा हे कसं आहे? हे ज्यूस साठी आहे. ज्यूस साठी. 120 रुपये पर्यंत असेल ते. ओके. म्हणजे जे ज्यूस सेंटर हो असेल हो त्याच्यासाठी. हो.
आणि हे हापूस कोणतं? हापूस है हे हापूस ना केरला का है वो, लेकिन वो रत्नागिरी देवगढ़ नहीं, वो केरला का है. केरला का हाँ हे बघा त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा रत्नागिरी नाहीये केरलाच आहे. हा. हे कसं आहे दादा? ये 200 रुपए किलो. 200 रुपये किलो. 1 किलो नाही का? ये, हाँ? डझन नाही. नहीं, डझन नहीं, 1 किलो वर है. ओके. यांच्या स्टॉलला आहे ना सगळे आंबे किलो मध्ये मिळतात. हे बदामी आहे, रत्नागिरी आहे आणि रत्नागिरी नहीं है. ते एकदा तुम्ही मार्केट यार्डला आला, श्री महालक्ष्मी मंदिर त्याच्या शेजारी दादाचा स्टॉल आहे. तर एकदा भेट. मार्केट यार्ड मध्ये, फ्रूट मार्केट मध्ये 312 आणि 416 काळा नंबर लोकोमल एन पंजाबी आणि सन्स इथे आहे ना. आंबे आहे ना किलो मध्ये मिळतात. थोडे माहिती देता का दादा? बताव ना. हे लालबाग 100 रुपये किलो असते. 100 रुपयाला किलो किलो. हे लालबाग आहे 100 रुपयाला किलो आहे. किलो असते. आणि हे बदामी बदाम 130 रुपये किलो. 130 रुपये किलो. हे फ्रुट्स ज्यूस साठी वापरतात. ज्यूस साठी आणि हा स्टॉल साठी हा? 30 स्टॉलचा माल आहे. ओके. हे कसं आहे बदामी? ती 150 रुपये किलो. 150 रुपये. हो आणि तो ती पण 130. 130 रुपये. ती मोठे माल आहे. 1 किलो मध्ये मिळतात ना. किलो मला मिळेल. आणि हा ती पण 130. ते कोणतं आहे? लालबाग लालबाग. होय लालबाग मोठी साईज आहे. हे बघा इथं किलो मध्ये मिळतात. पूर्ण किलो मध्ये. हे मार्केट मध्ये आला की तुम्ही गाळ्याला 312 नंबर झाला. फ्रूट मार्केट मध्ये गाळा नंबर 176 विश्वनाथ गुलाबराव ढमढेरे या गाळ्यामध्ये आहे ना आपल्याला हे किलो मध्ये आंबे मिळतात. थोडी माहिती सांगता का आंब्यामध्ये? है बता ना. ये बादाम है. हे बदामी आहे. हाँ हे कसं आहे? 140 रुपए किलो है. 140. आणि हा ये लालबाग है हे लालबाग आंबा आहे बघा. हे कसं आहे दादा? 180 रुपए. 180 रुपये किलो लालबाग. हा ही पण भी बादाम है. हे बदाम आहे. हे ज्यूस साठी वापरतात. ये ही ज्यूस साठी है, ही स्टॉलचा है. ओके. स्टॉलचे. हाँ आणि हा दादा हाँ, ते 160 रुपए. 1 किलो मधले सगळे बदामी आंबे आहे. आणि हा कुठला आहे दादा? ये लालबाग है. हे लालबाग छोटी साईज हाँ, बारीक साइज हे मीडियम. ते 110 रुपए किलो असते. 110. इथं किलो मध्ये मिळतात. गाळा नंबर 176. मार्केट यार्ड मध्ये आहे ना आपल्याला 400 गाळा नंबर 463 स्टार्च फूड. इथं आहे ना सगळे वेगळे फ्रूट आहे. तर त्यांना विचारू माहिती. थोडं सांगता का दादा? नमस्ते, मी महेश साळुंके. हे ड्रॅगन फ्रूट आहे. हा हे ड्रॅगन फ्रूट. हे चायना कडून येते. चायना. ओके. हे रेड ड्रॅगन आहे. हे पण चायनाच आहे. ओके. हे मिनी ऑरेंज आहे. सीडलेस मिनी ऑरेंज. हे बॉक्स घ्यायला लागतं ना हा, आपण? हे सगळं बॉक्स वाले. ब्युटी पेअर आहे. हे ब्युटी हे साऊथ आफ्रिका मध्ये येतं. साऊथ आफ्रिका पेअर येते. हे कसं आहे बॉक्स? हे 2800 रुपयाला जातं 13 किलो. ओके सर. हे साऊथ आफ्रिका आहे. हे 2500 रुपयाला आहे. हा हे पण 13 किलो येतं. हे पूर्ण. हे किवी आहे. हे किवी आहे. किवी फुरसनची किवी आहे. 1500 रुपयाला बॉक्स आहे. ओके. हे ऑरेंज आहे. हे बॉक्स घ्यायला लागते हे पूर्ण. पूर्ण बॉक्स घ्यावं लागतं. ओके. हे पलम केळी आपली रेग्युलर देशी केळी आहे. ओके. आपली गावरान केळी, इलायची ओके, केळी आहे. इलायची. हे हे प्लम आहे. प्लम. ओके. वेगळे देशी विदेशी हे बाहेरचं आहे सगळं. आपल्याकडे सगळे इम्पोर्टेड बाहेरचे item Imported. भेटतात. हा. इकडे फ्लेम आहे. हा. फ्लेम नाशिकचं फ्लेम आहे. ओके. इकडे रॉयल गाला आरडी सगळे आहे तुमच्याकडे. रॉयल गाला आहेत सगळे. ओके. हे प्रीमियम ऍपल आहे सगळं. हे रॉयल गाल्यामध्ये मोडते सगळं. ओके. हे प्रीमियम ऍपल आहे. आणि हे विदेशी फूड सगळे यांच्याकडे मिळतात. आणि हे द्राक्ष पण मिळतात का? द्राक्ष आपले इथले आहेत. तासगावचे द्राक्ष आहेत सगळे. ओके. बोरी तासगावचे द्राक्ष आहेत सगळे आपल्याला. हे द्राक्ष बघा. हे सगळं कॅरेट घ्यायला लागतं. कॅरेट आपल्याकडे सगळं कॅरेट. कॅरेट घ्यायचं असेल तर पुन्हा तुम्ही एकदा या स्टॉलला भेट द्या. स्टॉल नंबर काळा नंबर 465. मार्केट यार्ड मध्ये आहे ना गाळा नंबर 692 PL अँड कंपनी. या गाळ्यामध्ये आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे फळं मिळतात. थोडी माहिती देता का? इकडं सांगा. ही संत्री, संत्री छोटी मिनी ऑरेंज, मिनी ऑरेंज, पेरू, पेरू आहे. हे आंबा लालबाग. हा कलिंगड पेरू. कलिंगड बघा मोठी साईज मधला पेरू. कलिंगड पेरू. हे ड्रॅगन. हे ड्रॅगन फ्रुट्स. ओके. रेड वाला आहे. हा रेड वाला. हे व्हाईट वाला. आणि हे त्यानंतर कोणतं? हे वॉटर ऍपल. ओके. वॉटर ऍपल.
आणि पाठीमागचे हे मिनी माल्टा ओके हा माल्टा हा माल्टा हा मोठी साईज आणि ते पेर आहे ना कोणता हा हा तो साऊथ आफ्रिका पेर ओके चला एकदा तुम्ही ते काढायला भेट द्या 692 PL अँड कंपनी डाळिंब पण सांगा. डाळी हे कसं आहे दादा डाळिंब हे 250 रुपये किलो आहे 250 रुपये किलो ही मोठी साईज आहे बघा ही डाळिंब. जम्बो साईज हे जम्बो साईज आणि ही छोटी साईज पण मिळतात ना हे 230 रुपये ओके हे डाळिंबचं बघा डाळिंब पण आहे 150 रुपये बघा हे कसं आहे डाळिंब बघा लाल भडक एकदा दादाच्या स्टॉलला भेट द्या. मंडळी तुम्हाला मार्केट मधले कोणते फळं आवडले मँगोचे तर भरपूर आवक झालेली हा तर एकदा तुम्ही मार्केट यार्डला या स्वारगेट पासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती हे फूड मार्केट आहे तर चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र